अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा मोठा फटका हा महाराष्ट्रातल्या केळी उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी यांना बसलेला आहे। जवळजवळ 1700 पेक्षा जास्त कंटेनर हे फक्त केळीचे बंदरावरती अडकलेले आहेत। द्राक्षाचे 200च्या वर कंटेनर आहेत आणि ही द्राक्ष खराब होण्याचा धोका खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे। राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं केळी उत्पादक शेतकऱ्याला आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला तातडीनं दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही मागणी निश्चितपणानं आम्ही केंद्राकडे आणि राज्याकडे या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अशा पद्धतीची लावून धरण्यात येईल। दुसऱ्या बाजूला केळी ही मोठ्या प्रमाणामध्ये मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये निर्यात होत असते आणि जवळजवळ दरवर्षी 13 ते 15 हजार कंटेनर केळीचे महाराष्ट्रातून जात असतात आणि भविष्य काळामध्ये केळी उत्पादकाला जर फटका बसायचा नसेल, नुकसान व्हायचं नसेल तर इतर देशांच्या मध्ये सुद्धा निर्यातीच्या बाबतीमध्ये राज्यानं केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या मधून आता होत आहे आणि सरकारनं याबाबत योग्य ते काळजी घेणं गरजेचं आहे। अरे काय ऐकू येत ते मला केंद्राकडे निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। त्या संदर्भामध्ये केंद्राकडे आणि राज्याकडे पाठपुरावा केला जाईल। दुसरी एक अत्यंत महत्त्वाची बातमी वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून पुढे आलेली आहे की अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे पेट्रोलियम साठ्यावरती मोठा परिणाम होईल अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत आणि अमेरिकेनं 1 महिना पेट्रोल डिझेल घ्यायला रशियाकडून परवानगी दिली अशा पद्धतीच्याही बातम्या येत आहेत। हा देश लोकशाहीवादी देश आहे, स्वतंत्र गणराज्य म्हणून हा देश गणला जातो। या देशाची घटना स्वतंत्र आहे आणि म्हणून मला वाटतं की अमेरिकेनं हिंदुस्थान, भारत हा धर्मशाळा आहे अशा पद्धतीची वक्तव्य करणं हे खऱ्या अर्थानं देशातल्या जनतेच्या मनामध्ये या वक्तव्याविषयी मोठा संताप निर्माण झालेला आहे आणि अशा वक्तव्य जर अमेरिकेनं केला असेल तर तुम्ही कितीही धनदांडगे असा, तुम्ही तुमच्या देशात असाल, पण हा हिंदुस्थान हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा, कष्टकरी वर्गाचा हा देश आहे। अशा पद्धतीनं आमच्यावर बोललेला आम्ही सहन करू शकत नाही। मी या अमेरिकेचा या वक्तव्याचा निषेध करतो। गॅसचा सुद्धा तुटवडा जाणवतो, गॅस, कमर्शियल गॅस, त्याच्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा त्याचा मोठा फटका बसतो। गॅसचा तुटवडा गॅस मी एक आहे की या युद्धाचा हळूहळू परिणाम दिसायला लागलेला आहे। मग तो गॅस असेल, पेट्रोलियम पदार्थ असतील किंवा बाहेरून ज्या काही गोष्टी आपल्याला गरजेच्या होत्या, आयात होत्या, आपल्याकडून काही निर्यात होत होतं, या सगळ्यावरच खऱ्या अर्थानं मोठा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु ज्या ज्या क्षेत्राला याचा फटका बसेल त्या त्या क्षेत्राला सरकारनं मदत करणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।